हॅलो नमस्कार. आज आपण डेली रिव्हिजन थ्रू PIQs अँड MCQs या नावानं आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक टेस्ट MCQ पॅटर्नमध्ये सुरू केलेला आहे. त्यातील एक्सप्लेनेशन व्हिडिओ या व्हिडिओत आपण किंवा एक्सप्लेनेशन त्या संदर्भाने जे प्रश्न आपण त्या टेलिग्राम चॅनलवर त्या ग्रुपवर टाकलेले होते त्याचे एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपण बघणार आहोत. सो आज डे 1 आहे. 2 दिवस हे जे काही आपण ही जी काही टेस्टची बॅच किंवा MCQ PIQ सिरीजची बॅच आहे ती 2 दिवस डेमो स्वरूपात असणार आहे. त्यानंतर आपण ते प्रायव्हेट करूयात. सोबत जे काही एक्सप्लेनेशन व्हिडिओ आहे ते यूट्यूबवर अवेलेबल होत राहतील. मात्र याची जी PDF आहे ते फक्त प्रायव्हेट ग्रुपला उपलब्ध केले जाईल, ज्या ठिकाणी ज्यांनी बॅच जॉईन केली आहे अशांना. ओके. सो डे 1 पहिल्या दिवशीचा आजचा जो सकाळी आपण टाकलेला जो प्रश्न आहेत आयोगाने जे विचारलेले ते आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. सो आता या ठिकाणी आपल्याला पहिला जो प्रश्न आपण टाकलेला होता किंवा आयोगाने जो विचारलेला होता त्यामध्ये आपल्याला या योजनेमध्ये पहिल्यांदा समावेशन आणि शाश्वत विकास हे उद्दिष्ट विचारात घेण्यात आले. अशा पद्धतीचा टॅक्स असिस्टंट 2018च्या मेन्समध्ये विचारलेला होता आणि आयोगाने एकंदरीतच राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये देखील या शाश्वत विकासावर किंवा या समावेशनावर देखील प्रश्न विचारतो आहे. ओके. सो या ठिकाणी जो कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये समावेशन आणि शाश्वत विकास याला पहिल्यांदा स्थान देण्यात आलेलं होतं तर ते बघूयात आपले एक्सप्लेनेशन. ते ऑलरेडी आपण जे काही इकॉनॉमिक संदर्भाने आपल्या चॅनलमध्ये अर्थशास्त्र या विषयासंदर्भाने जी रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे त्याची प्लेलिस्ट देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. सो त्यामध्ये आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे जेव्हा आपण पंचवार्षिक योजना अभ्यासत होतो तेव्हा. सो ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला या पंचवार्षिक योजनेसंदर्भाने ज्या काही इत्थंभूत माहिती आहेत ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने हेल्पफुल ठरणार आहे. ओके. सो जी काही 12वी पंचवार्षिक योजना होती तर 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे या जलद अधिक समावेशक आणि शाश्वत विकास या शब्दाचा वापर केलेला होता आणि या योजनेचं नावच हे जलद अधिक समावेशक आणि शाश्वत विकास अशा स्वरूपाचं होतं. ओके. यामध्ये 6 लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते आणि 25 असे ठळक निर्देशके त्या 6 लक्ष्यांना पूर्ण करण्यासाठी 25 ठळक निर्देशके ठरवण्यात आले होते जे 7 घटकामध्ये विभागले गेलेले होते. हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. ज्यामध्ये आर्थिक वाढ आहे, त्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि शाश्वतता आणि सेवा पुरविणे. सो 1 बाय 1 थोडक्यात आपण हे बघूयात. आता आर्थिक वाढमध्ये आपण 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो आर्थिक वाढीचा जो वृद्धी दर आहे तो उद्दिष्टांमध्ये आपण 8.2% ठरवलेला होता. मात्र आपल्याला माहीत आहे 2017पर्यंत जी काही 12वी पंचवार्षिक योजना होती ती पूर्ण होण्याच्या आत नवीन सरकारने त्या नियोजन आयोग बरखास्त करण्याच्या आणि पंचवार्षिक योजना खंडित करण्याच्या आणि त्या जागी नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग नवीन स्वरूप किंवा नवीन संस्था निर्माण करण्याचा त्यांनी निर्माण केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हे योजना खंडित झाली. सो साध्य झालेला जो काही आर्थिक वृद्धी दर होता तो 6.9% GDPवर आधारित असा वृद्धी दर होता. ओके. ज्यामध्ये कृषी क्षेत्राचा जो आपण ठरवलेला दर होता 4% साध्य करणे, उद्योग 9.11% आणि सेवा क्षेत्रामध्ये 10.11%. हे मात्र पूर्ण साध्य होऊ शकलेलं नाही. ओके. त्यानंतर आहे दारिद्र्य व बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे, ज्यामध्ये दारिद्र्याचे प्रमाण 10%ने कमी करणे व कौशल्य विकासावर भर देऊन 50.3 दशलक्ष रोजगार निर्माण करणे इतके दारिद्र्य व बेरोजगारी संदर्भाने आपण ते उद्दिष्ट ठरवलेले होते. शिक्षणासंदर्भात असमानता दूर करणे व शालेय सरासरी वर्ष 7 वर्षे हे माध्यमिक शिक्षण जे शालेय प्रवेशाचे सरासरी वर्ष आहे ते 7 वर्षापर्यंत वाढवणे अशा पद्धतीने आणि जो काही माध्यमिक शिक्षणाचं जे गळतीचे प्रमाण आहे ते 10%ने कमी करणे हे आपण ठरवलेलं होतं. सोबतच आरोग्य संदर्भाने आपण काही उद्दिष्ट ठरवलेले होते, ज्यामध्ये जो एकूण जनन दर आहे टोटल फर्टिलिटी रेट ते 2.1% करणे. त्यानंतर जो काही शिशु मृत्यू दर आहे इन्फंट मोर्टॅलिटी ते दर हजारी शिशूंमागे 25 इतके करणे आणि माता मृत्यू दर लाख म्हणजे प्रति 1 लाख मातांमागे माता मृत्यू दराचे प्रमाण 100 इतक्या खाली आणणे. कुपोषणाचे प्रमाण अर्धे करणे, निम्मे करणे अशा पद्धतीने आणि युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज पुरवणे, वैश्विक आरोग्य सुविधा ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर आहे पायाभूत सुविधांसंदर्भात वेगवेगळ्या आपण जो काही पायाभूत सुविधा संदर्भाने आपण खर्च करतो आहोत एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा एकूण GDPचा तो 9% करणे अशा पद्धतीने आपण ते ठरवलेलं होतं.
आणि 2017पर्यंत खेड्यांना वीज व रस्ते, त्यानंतर आहे शेती क्षेत्रामध्ये सिंचनाची व्यवस्था करणे आणि राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे दुपदरीकरण घडवून आणणे. सोबतच 6वी जी काही लक्ष्य होती त्यामध्ये पर्यावरण आणि शाश्वतता, 30,000 मेगावॉट इतकी पुनर्निर्मितीक्षम रिन्युएबल एनर्जी ऊर्जा तयार करणे आणि वनांचे जे प्रमाण आहे ते प्रतिवर्षी 1 हेक्टर इतके वाढ करणे. सोबतच जे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आहे त्यामध्ये 20 ते 25% कमी करणे अशा पद्धतीने आपण ते ठरवलेलं होतं. आणि सेवा क्षेत्र पुरवणे या घटकामध्ये आपण 90% भारतीयांना बँक सेवा पुरवणे अशा पद्धतीने आपण हे 6 लक्ष्य जे पूर्ण करण्यासाठी 6 लक्ष्य ठरवलेली होती आणि 25 घटकात ते विभागले गेलेले होते. 25 निर्देशकात आणि 7 घटकामध्ये ते विभागले गेलेले होते. ओके. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा जो योग्य पर्याय असणार आहे तो डी पर्याय, पर्याय क्रमांक 4. ओके. 12वी पंचवार्षिक योजना. त्यानंतर पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला स्थूल देशांतर्गत उत्पादनाबद्दल अर्थात GDP बद्दल प्रश्न विचारण्यात आलेला आहे की खालील दृष्टिकोन कुठले आहेत. हे MPSC मेन्स 2022 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हा म्हणजे GDP हा उत्पादनाच्या एकूण मूल्याचा प्रवाह दर्शवतो आहे का. त्यानंतर आहे ब काय स्टेटमेंट, एकूण प्राप्ती आणि एकूण प्रवाह आहे का. आणि क स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. क स्टेटमेंट काय सांगतो आपल्याला, एकूण खर्चाचा प्रवाह आहे का. तर काय आहे GDP मध्ये कशा समावेश होतो. तर सर्वात आधी आपण GDP अभ्यासू थोडक्यात, म्हणजे आपल्याला प्रश्न एकंदरीत कळून येईल. सो एका वर्षाच्या काळात देशाच्या भौगोलिक सीमारेषेत, ओके, भौगोलिक सीमारेषा म्हणजे आपण राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टरमध्ये आपल्या अर्थशास्त्र रिव्हिजन सिरीज आपण बघतो. त्यामध्ये जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहेत त्या चॅप्टरमध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके. तुम्ही जर ते बघितले नसेल तर नक्की बघा, म्हणजे तुम्हाला GDP, GNP, ग्रीन GNP वगैरे जे काही कन्सेप्ट आहे ते तुमचे सविस्तर क्लिअर होणार आहेत. ओके. परत कुठलाही रेफरन्स वाचण्याची आवश्यकता नाही, या लेवलची खात्री मी तुम्हाला देतो आहे. सो भौगोलिक सीमारेषेअंतर्गत जे उत्पादित झालेले वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार जे मूल्य येतात तर त्यालाच आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणत असतो. ओके. स्थूल देशांतर्गत उत्पादन. ओके. स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP. ओके. सो यामध्ये एका वर्षाच्या काळात देशाच्या सीमारेषेत म्हटलं तर भारताचं जे काही भौगोलिक सीमारेषा आहे त्या भौगोलिक सीमारेषेमध्ये जेवढे काही कंपनीज आहेत किंवा फर्म्स आहेत त्या फर्म्स वगैरेने उत्पादन केलेल्या वस्तूंचा समावेश आपण GDP मध्ये करतो. ओके. सेवा वस्तू वगैरे असतील त्यांचा समावेश आपण GDP मध्ये करतो आहोत. त्यांच्यापासून मिळणारे जे काही मूल्य आहे ते आपण या कन्सेप्टमध्ये कन्सिडर करतो. अँड ऑन दी अदर हँड जेव्हा आपण GNPचा विचार करतो तेव्हा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, ज्याच्यामध्ये आपण देशांतर्गतचा जो विचार करतो पण बाहेरून जे काही आपले भारतीय रेमिटन्स प्राप्त करतात त्याचा सुद्धा समावेश आपल्या GNP मध्ये केला जातो. सो हे बेसिक डिफरन्स आपण ऑलरेडी त्या आपल्या जी रिव्हिजन सिरीजच्या व्हिडिओमध्ये ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने. आणि जेव्हा आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन काढला जातो किंवा कन्सिडर करतो तेव्हा आपल्याला उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च, सरकारी खर्च हे खर्चाचे जे काही प्रवाह आहे ते आपल्याला दिसून येतात. ओके. एकूण उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च आणि सरकारी खर्च. त्यानंतर आयात वजा निर्यात, म्हणजे उत्पन्नातून जेव्हा एखाद्या देशातून आपण काही वस्तू बोलवलेल्या असतील आपल्या उत्पादनासंदर्भात किंवा कुठल्याही गरज भागवण्यासंदर्भात आणि त्या देशाला आपण त्यांच्या चलनामध्ये पे करत असतो तर ते, आणि आपण निर्यात केलेल्या वस्तूंपासून आपल्याला जो उत्पन्न मिळत असतो तर आपल्याला निर्यात केलेल्या उत्पन्नातून जो आयातीसाठी लागलेला जो खर्च असतो त्यापासून आपण मायनस करून ते वजा करून आपण निव्वळ उत्पन्न त्यामध्ये कन्सिडर करत असतो. ओके. सो अशा पद्धतीने आपण केवळ उत्पन्नाचा या GDP मध्ये समावेश करत असतो. ओके. सो एकंदरीत आपल्याला दिसून येतो की उत्पन्नाचाही प्रवाही संकल्पना आणि यामध्ये मूल्याचा समावेश केलेला असतो. आयातीचे मूल्य आणि निर्यातीचे मूल्य. ओके. आयातीमधून निर्यात मूल्यातून आयात मूल्य वजा जाता आपल्याला जो मूल्य प्राप्त होतो त्याचा समावेश आपण या GDP मध्ये करीत असतो. आणि जेव्हा आपण GDP कशासाठी मोजतो तर राष्ट्रीय उत्पन्न काढण्यासाठी. ही राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला दिसून येते की ही एक प्रवाही संकल्पना आहे, कारण आपण एका वर्षाच्या काळात वस्तू आणि सेवांचा एकंदरीत प्रवाह कन्सिडर करत असतो किंवा संकल्पना समजून घेत असतो. ओके.
किती वस्तूंचे आपण उत्पादन केले, कुठल्या देशाला त्याची निर्यात केली, कुठून आयात केले, किती खर्च लागला, ह्या सर्व गोष्टींचं आपण ते एक प्रवाह चक्र सुरळीतपणे ते सुरू असते. म्हणूनच आपण याला चक्रीय प्रवाह असे म्हणत असतो. ओके. सो प्रश्नांमध्ये तेच दिलेलं आहे की हा उत्पादनाचा एकूण मूल्याचा प्रवाह आहे. बरोबर आहे, एकूण मूल्याचा प्रवाह आपल्याला दिसून येतो. एकूण प्राप्ती आणि एकूण उत्पन्नाचा किंवा उत्पन्नाचा प्रवाह दिसून येतो. बरोबर आहे. एक निर्यात मूल्यातून आयात मूल्य वजा केल्यानंतर आपल्याला जो प्राप्त होतो उत्पन्न, तो उत्पन्नाचा प्रवाह अशा पद्धतीने काढता येऊ शकतो. त्यानंतर एकूण खर्चाचा प्रवाह या ठिकाणी दिसून येतो. सो एकूण खर्च, उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च आणि सरकारी खर्च. ओके. सो या ठिकाणी अ, ब, क तीनही जे काही विधान आहे ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 4 डी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या ठिकाणी आपल्याला दारिद्र्य हे देखील आपण ऑलरेडी आपल्या चॅनलमध्ये अभ्यासलेले आहे. सो दारिद्र्य संदर्भाने जी काही रंगराजन समिती होती, त्या रंगराजन समिती शिफारशीनुसार 2011-12 मध्ये राष्ट्रीय दारिद्र्य रेषेची व्याख्या शहरी भागासाठी डॅश डॅश व ग्रामीण भागासाठी डॅश डॅश दरडोई प्रतिदिन अशी करण्यात आली. हे STI मेन्स 2022 मध्ये जे प्रश्न विचारलेले होते ते या ठिकाणी आपण डिस्कस करतो आहोत. आणि ऑलरेडी 2021 आय थिंक 21 किंवा 22 मध्येच राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो ते किती आहे तर आपण सी रंगराजन समितीची जी काही सी रंगराजन समिती जी जी आहे त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. सो या समितीची स्थापना 24 मे 2012 या रोजी नियोजन आयोगाद्वारे करण्यात आली. कोणाच्या अध्यक्षतेखाली सी रंगराजन. त्यानंतर आहे यामध्ये सदस्य होते महेंद्र देव, के सुंदरम, महेश व्यास, के दत्ता. ओके. हे सदस्यांची नावे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आहे अहवाल 30 जून 2014 सादर करण्यात आला. यामध्ये दारिद्र्याच्या टोपलीमध्ये अन्न घटकाबरोबरच 4 ज्या घटक आहेत त्यांचा समावेश करा अशा पद्धतीची शिफारस या सी रंगराजन समितीने केलेली होती. ज्यामध्ये शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्चाचा समावेश करा अशा पद्धतीचा त्यांनी जी शिफारस आहे ती केल्याचे आपल्याला दिसून येतो. यांचा जो एकंदरीत मापन आहे, मोजमापाची जी पद्धती आहे ती आपल्याला मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. आता हे काय आहे ते तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळून येईल. ओके. तर यानुसार आपल्याला दिसून येतं की 2011-12 मध्ये जे काही दारिद्र्याचे जे प्रमाण आहे किंवा 2011-12 मध्ये आपण 2400 कॅलरी ग्रामीण भागासाठी आणि 2155 कॅलरी शहरी भागासाठी 2155 कॅलरी. ओके. जी आधीची 2400 कॅलरी जी होती ते या सी रंगराजन समितीने कमी करून 2155 कॅलरी मिळणाऱ्याला गरिबी दारिद्र्याच्या किंवा दारिद्र्य रेषेच्या वर असणारा कुटुंब किंवा व्यक्ती असं म्हटलेलं आहे. आणि शहरी भागामध्ये तेच जे आहे आपल्याला दिसून येतो की शहरी भागामध्ये जे काही 2100 कॅलरी आपण ठरवलेलं होतं आधीच्या निकषानुसार ते 2090 कॅलरी मिळणाऱ्या कुटुंबाला आपण दारिद्र्य रेषेच्या वर आहे किंवा प्रति व्यक्तीला मिळणारा जो काही कॅलरी निकष आहे तो अशा पद्धतीने ठरवलेला आहे. सो ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण 2011-12 मध्ये यांनी मोजमाप मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियडनुसार मोजमाप केले तर यांना असं दिसून आलं की मासिक खर्च 2155 कॅलरी मिळवण्यासाठी मासिक जो खर्च असतो ग्रामीण भागामध्ये तो 972 रुपये व्हायला हवा, जो प्रतिदिन खर्च आपल्याला 32 रुपये दिसून येतो. आणि शहरी भागामध्ये 2090 कॅलरी मिळवण्यासाठी आपल्याला 1407 रुपये मासिक खर्च करावा लागतो आणि प्रतिदिनाचा विचार केला तर 47 रुपये इतका दारिद्र्य रेषा इतका खर्च करावा लागतो. अशा पद्धतीने ही दारिद्र्य रेषा किंवा ही एक पॉवर्टी लाईन त्यांनी आखून दिलेली. ओके. भारतामध्ये एकूण दारिद्र्याचे प्रमाण 29.5% दिसून येतो आहे आणि ग्रामीण भागामध्ये 30.9%, तर शहरी भागामध्ये 26.4% यांच्या दारिद्र्याच्या मोजणीनुसार दिसून येतो. छत्तीसगडमध्ये सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण असल्याचे या सी रंगराजन समिती जे काही तज्ञ गट आहेत त्यांच्या दारिद्र्याविषयीच्या आकडेवारीवरून दिसून येतो. सो या ठिकाणी बघू शकता शहरी भागामध्ये आपण बघितलेलं आहे 47 रुपये दरडोई खर्च किंवा दरडोई प्रतिदिन खर्च आणि ग्रामीण भागामध्ये 32 दरडोई प्रतिदिन खर्च इतके, म्हणजे पर्याय क्रमांक डी. ओके. सो अशा पद्धतीने. आणि जर पुढे जाऊन जर आयोगाने विचारलं तर आपल्याला मासिक खर्च विचारू शकते, ते लक्षात घ्या. ग्रामीण भागामध्ये 972 रुपये मासिक खर्च आणि शहरी भागामध्ये 1407 रुपये मासिक खर्च. ओके. पुढे जाऊयात. तर जनता योजना कोणी तयार केली? आता आपण जेव्हा पंचवार्षिक योजना बघत होतो तर त्यावेळेस आपण विविध स्वातंत्र्य
पूर्वीचे जे नियोजनाचे जे काही प्रयत्न झालेले होते त्या संदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींनी जे काही योजना मांडलेल्या होत्या पंचवार्षिक योजना किंवा नियोजनासंदर्भात ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके, सो ते देखील आपल्या याच्यामध्ये चॅनलमध्ये इकॉनॉमिक्स संदर्भाने जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये ते अवेलेबल करून दिलेली आहे. सो ते तुम्ही बघू शकता. सो जनता योजना कोणी मांडलेली होती तर जनता योजना आपल्याला दिसून येतो 1945मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडलेली होती आणि या जनता योजनेमध्ये मार्क्सवादी स्वरूपावर जास्त भर देण्यात आलेला होता. आता मार्क्सवादी स्वरूपावर म्हणजे काय तर जे काही आपण योजना मांडत आहोत त्या योजनेमध्ये सामाजिकदृष्ट्या जास्त महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष वेधले गेलेले होते ॲज कम्पेअर्ड टू जे काही इंडस्ट्रियलिस्ट लोकांना या ठिकाणी कमी महत्त्व देण्यात आलेलं होतं याच्या जनता योजनेमध्ये. ओके, सो हे देखील आपल्याला लक्षात घ्यायला हवं. सो 1945मध्ये ही योजना कोणी मांडलेली होती मानवेंद्रनाथ रॉय आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला दिसून येतो मानवेंद्रनाथ रॉय पर्याय क्रमांक ब 2 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. विश्वेश्वरय्या योजना मांडलेली होती. त्यानंतर काँग्रेसची योजना आपल्याला दिसून येतो हरिपुरा अधिवेशनामध्ये 1938च्या श्री नारायण अग्रवाल यांनी कोणती योजना मांडलेली आहे तर गांधी योजना मांडलेली आहे. हे लक्षात घ्या, गांधी योजना यांनी मांडलेली आहे श्री नारायण अग्रवाल यांनी. आणि जयप्रकाश नारायण यांनी सर्वोदय योजना जे गांधी विनोबा भावे यांच्या विचारसरणीवर होतं 1950मध्ये. ओके, सो जयप्रकाश नारायण सर्वोदय योजना. पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे उद्दिष्ट नाही. आता सविस्तर आपण जेव्हा लोकसंख्या हे चॅप्टर बघितले तर सविस्तर बघितलेलं आहे म्हणजे आयोग ज्या लेवलपर्यंत जाऊन विचारू शकतो ते सविस्तर आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी पर्याय दिलेला आहे की बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, सार्वत्रिक लसीकरण आणि गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन योजना आणि लहान कुटुंब स्वीकारण्यास किंवा 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्याचे प्रोत्साहन. आता एक गोष्ट इथं जर तुम्ही ऑब्झर्व केली तर तुम्हाला लक्षात येईल हे जे प्रश्न आहे ना मित्रांनो हे आपल्याला कंबाईन ग्रुप बीच्या पूर्वपरीक्षेत विचारलेलं आहे. म्हणजे बघा हे असे प्रश्न राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये आधी विचारायचे 2020-21च्या आधी. मात्र हळूहळू जे काही राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे जे काही पॅटर्न आहे तो आता कंबाईनमध्ये फॉलो होताना दिसतो आहे. ओके, सो म्हणूनच मी याच्यासाठीच ते काही जेव्हा बॅच संदर्भाने आपण बोलत होतो तेव्हा मी ते सांगितलेलं होतं की आपण जेव्हा राज्यसेवाचा अभ्यास करतो किंवा राज्यसेवा जर आपण टार्गेट करून ठेवलं तर आपल्याला कंबाईनचं मोर दॅन जो सिलेबस आहे तो देखील कंप्लीट होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सो अशा पद्धतीने आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह वेने आपला जो स्टडीचा आहे तो स्टडीचा जो अप्रोच आहे तो ठेवायला पाहिजे. सो या ठिकाणी आपण 2000चे जे काही लोकसंख्या धोरण आहे ते बघूयात. हे लोकसंख्या धोरण 1993मध्ये जे काही MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली गेली होती त्या समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली आहे. ओके, यामध्ये 3 महत्त्वाचे उद्दिष्ट दिसून येतात. 3 प्रकारचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत. अल्पकालीन उद्दिष्ट, मध्यमकालीन उद्दिष्टे आणि दीर्घकालीन उद्दिष्टे. सो अल्पकालीन उद्दिष्ट ज्याला तातडीचे उद्दिष्ट देखील म्हटलं जातं आहे विशेषतः संतती नियमनासंदर्भात आरोग्याच्या जे काही सेवा आहेत ते तात्काळ पुरवण्यासंदर्भात किंवा आरोग्याच्या पायाभूत सुविधा तात्काळ पुरवणे अशा पद्धतीने अल्पकालीन उद्दिष्ट दिसून येतो. मध्यमकालीन उद्दिष्टामध्ये आपल्याला 2 मुले आणि प्रत्येक जोडप्याला किमान 2 मुले किमान म्हणतो तर जे काही आपण बघतो आहोत की प्रत्येक जोडप्याला कमीत कमी कुटुंब जो नियोजन आहे म्हणजे जो काही विस्तार आहे तो कमीत कमी करण्यासाठी प्रेरणा देणे अशा पद्धतीच्या मध्यमकालीन उद्दिष्टे ठरवण्यात आलेली होती. आणि दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये आपण 2045पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण घडवून आणणे अशा पद्धतीचे दीर्घकालीन उद्दिष्ट आपण ठरवलेलं होतं या 2000च्या दुसऱ्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार. ओके, सो या ठिकाणी काही महत्त्वाचे जे 2010पर्यंत साध्य करायचे होते ते या ठिकाणी दिलेलं आहे. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी जे प्रश्नात विचारलेले आहे ते आपण बघूयात. सो 14 सामाजिक आणि जनसांख्यिकीय उद्दिष्ट देण्यात आलेली होती जे 2010पर्यंत साध्य करायचे होते. ज्यामध्ये 1000 जिवंत जन्मामागे अभ्रक मृत्यूदर किंवा बालमृत्यूदर 30च्या खाली आणणे असं होतं. त्यानंतर बालकांचे सार्वत्रिक लसीकरण साध्य करणे आणि छोट्या कौटुंबिक आदर्शाला जोमाने प्रोत्साहन देणे म्हणजे 2 मुले यासाठी जो काही प्रोत्साहन आहे जास्तीत जास्त मॅक्सिमम ते छोटे कुटुंब हे काही जी तरतूद आहे किंवा संकल्पना आहे त्याला प्रोत्साहन या दुसऱ्या लोकसंख्या धोरणामध्ये देण्यात आलेले होते. जे की प्रश्नात हेच विचारलेलं आहे की कुठले उद्दिष्ट नाही आहे तर कुठले आहे हे आपल्याला जर माहीत असलं तर कुठले नाही आपण
फाइंड आउट करू शकतो किंवा वेगळा काढू शकतो. तर बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हे होते, बरोबर ऑफकोर्स. सार्वत्रिक लसीकरण, ओके, सार्वत्रिक लसीकरण साध्य करणे. त्यानंतर 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन हे देखील होते. मात्र गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन योजना हे अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती. ओके. सो मध्यान्ह भोजन योजना 15 ऑगस्ट 1995ला सुरू झालेली आहे. ओके, 15 ऑगस्ट 1995ला ही योजना सुरू झालेली आहे. ते देखील आपण पंचवार्षिक योजना डिस्कस करताना बघितलेलं आहे. ओके, आता पुढे जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला सामाजिक सुरक्षा संदर्भाने भारत सरकारने कोणते कार्यक्रम सुरू केलेले आहे अशा पद्धतीच्या MPSC पूर्व परीक्षेत 2018मध्ये विचारले गेलेले आहे, ज्यामध्ये आम आदमी सुरक्षा विमा योजना आहे का, त्यानंतर राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना आणि तिसरा जो आहे राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम. तर कुठल्या योजनेचा या सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये समावेश होतो आणि भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेले आहे. सो हे तीनही योजना हे सोशल सिक्युरिटी, ज्याला सामाजिक सुरक्षा असे म्हणतो, तर त्या छत्राखाली हे तीनही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यापेक्षा कितीतरी योजना या सामाजिक सोशल सिक्युरिटीसाठी सुरू करण्यात आले. सोशल सिक्युरिटी म्हणजे काय, तर जे काही वल्नरेबल सेक्शन्स आहेत, ज्यामध्ये वयस्कर वृद्ध व्यक्ती असतील, महिला असेल, त्यानंतर आहे अपंग व्यक्ती असतील, त्यानंतर जे काही विधवा महिला असतील, अशांचा जे काही उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवत असेल किंवा कुटुंब जर त्यांना साथ देत नसेल, आर्थिक अडचण ते त्यांना निर्माण होत असेल, तर हे अडचण किंवा हे जो त्रास आहे किंवा हा जो त्रास आहे तो दूर करण्यासाठी सरकारद्वारे इनिशिएटिव्ह घेतलेला असतो. ओके, सो यालाच आपण सोशल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह म्हणत असतो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिसून येतो. आम आदमी विमा योजना कधी सुरू झालेली आहे, ती कधी सुरू झाली आहे तर 2 ऑक्टोबर 2007ला. ओके, सो या ठिकाणी लक्षात घ्या, 2 ऑक्टोबर 2007ला ही आम आदमी विमा योजना सुरू झालेली आहे, ज्याचे संचालन किंवा नियंत्रण हे LICद्वारे भारतीय आयुर्विमा मंडळाकडून अशा पद्धतीच्या विमा योजना उतरवला जातो. ओके, विमा काढून दिला जातो. वयोगट आहे 18 ते 59. ओके, 18 ते 59 वयोगटातील कुटुंबातील रोजगार करणारा कुटुंब प्रमुख याच्या नावाने ही आम आदमी विमा योजना काढली जाते. त्यानंतर राष्ट्रीय विमा योजना ही आपल्याला 1 एप्रिल 2008 रोजी सुरू झाल्याचे दिसून येतो. ओके, 1 एप्रिल 2015 रोजी ते आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत आले. दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. ओके, महत्त्वाचं म्हणजे जी काही राष्ट्रीय आरोग्य विमा योजना आहे ती दारिद्र्य रेषेखालील आणि इतर असंघटित कामगारांसाठी आरोग्य विमा संरक्षण प्रदान करणे. त्यानंतर आहे जी काही राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम हे आपल्याला 15 ऑगस्ट 1995ला सुरू झाल्याचे दिसून येतो, ज्याला NSAP नॅशनल सिक्युरिटी असिस्टन्स प्रोग्राम असे आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो. एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये वृद्ध असेल, विधवा, अपंग व्यक्तींना सामाजिक लाभ हे पेन्शनच्या स्वरूपात उपलब्ध करून देणे. ओके, सो अशा पद्धतीने हे तीनही जे स्टेटमेंट आहेत ते बरोबर आहेत. ओके, या ठिकाणी सध्याचं जे काही गव्हर्नमेंट आहे, आपले मोदी गव्हर्नमेंट, तर यामध्ये काही योजना आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायला हवं, ज्यामध्ये PM जीवन ज्योती योजना, त्यानंतर आहे अटल पेन्शन योजना, PM सुरक्षा विमा योजना, हे जे काही योजना आहेत ते देखील आपल्याला त्याविषयीची डिटेल माहिती आपल्याला असायला हवी. ओके, सो यासाठी हे स्लाईड या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर आहे नेक्स्ट प्रश्न आहे रिओ +20 परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र निरंतर विकास परिषद विषयी, म्हणजे ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉन्फरन्स असे म्हणत असतो. सो याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, तर या ठिकाणी पर्यायाच्या स्वरूपात दिलेलं आहे. काय सांगतो तर जून 2014मध्ये ही परिषद झाली. त्यानंतर आहे या परिषदेत जगासमोर सहस्त्र विकास ध्येय मांडण्यात आला. त्यानंतर आहे हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्त्व स्वीकारण्यात आले. आणि चौथा आहे या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, ज्याला आपण UNEP युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम असे म्हणतो, तर यांच्याकडून सर्व अधिकार काढून घेण्यात आले. तर कुठलं बरोबर आहे. सो जेव्हा आपण रिओ परिषद बघतो किंवा रिओ 20 परिषद बघतो, ते आपल्याला दिसून येतो की 2012मध्ये ही रिओ परिषद झालेली होती. ओके, रिओ दी जानेरो, ब्राझीलची जी राजधानी आहे रिओ दी जानेरोमध्ये, जे 1992मध्ये पहिली परिषद झालेली होती, ज्याला आपण अर्थ समिट म्हणतो. तर या अर्थ समिटच्या 20 वर्षानंतर 2012मध्ये परत रिओ येथेच जी परिषद झाली त्यालाच आपण रिओ 20 परिषद म्हणतो.
ओके. सो या ठिकाणी शाश्वत विकासाच्या अंमलबजावणीसाठी काही तरतुदी स्पष्ट केल्या गेल्या आणि विशेष म्हणजे ग्रीन इकॉनॉमी संदर्भाने जी महत्त्वाची पावले आहेत ते या परिषदेमध्ये उचलल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. या संदर्भाने ग्रीन इकॉनॉमी संदर्भाने डेव्हिड पियर त्यानंतर आहे एडवर्ड बार्बियर आणि अनिल मार्कंडे यांनी एक बुक प्रसिद्ध केलेलं होतं, ब्लू प्रिंट फॉर अ ग्रीन इकॉनॉमी. ओके. या ठिकाणी बघू शकता सस्टेनेबल डेव्हलपमेंट ब्लू प्रिंट फॉर इंडियन इकॉनॉमी ग्रीन इकॉनॉमी अशा पद्धतीने पुस्तक आहे. यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो अहवाल आहे द फ्युचर वी वांट अशा पद्धतीचा अहवाल या Rio20 परिषदेमध्ये दिलेली होती आणि या ठिकाणी ग्रीन इकॉनॉमीवर चर्चा करण्यात आलेली होती, ग्रीन इकॉनॉमी संदर्भाने. ओके. जे या ठिकाणी दिलेलं आहे की जी काही दीर्घकालीन विकासासाठी आणि लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी हरित अर्थव्यवस्था कशी उभारावी अशा पद्धतीचा डिस्कशन करण्यात आलेलं होतं आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य सुधारणे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलसाठी. ओके. सो जे काही या ठिकाणी जो पर्याय असणार आहे तो सी योग्य पर्याय असणार आहे आणि डी ज्यामध्ये सहस्त्र विकास ध्येय मांडण्यात आलं अशा पद्धतीचा जो पर्याय आहे बी मध्ये तो आपल्याला शाश्वत विकासाची ध्येय संदर्भात जी काही 2015 मध्ये 3 दिवसीय न्यूयॉर्क येथे परिषद भरलेली होती, सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट. ओके. 25 सप्टेंबर 2015 मध्ये. ओके. सो या ठिकाणी हे सहस्त्र विकासाचे ध्येय मांडण्यात आले. त्याची एकंदरीत जी काही ओरिजिन आहे ते ओरिजिन आपल्याला Rio20 मध्ये दिसतो आहे, मात्र त्याचा जो काही तत्व आपण जेव्हा ते ध्येय मांडण्यात आले ते आपल्याला या न्यूयॉर्कच्या 2015च्या परिषदेमध्ये दिसून येतो. ओके. सो याला ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड द 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असे म्हणतो आणि असे 17 प्रकारचे शाश्वत विकासाचे ध्येय या ठिकाणी आपण मांडलेले होतो. ओके. हे सविस्तर आपण आपल्या चॅनलमध्ये डिस्कस केलेलं आहे. पुढे जाऊयात. आता वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 मध्ये खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली अशा पद्धतीचा प्रश्न आहे MPSC पूर्वपरीक्षेत विचारलेला 2017च्या. ओके. सो या ठिकाणी संपत्ती विवरण योजना, निश्चलीकरण योजना, प्रधानमंत्री जनधन योजना की वरीलपैकी सर्व. सो ते आहे की फायनान्शियल इन्क्लुजनसाठी आपण प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केलेली होती, ज्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की प्रधानमंत्री जनधन योजना ही एक बँकिंग जी व्यवस्था आहे ते बँकिंग जो काही सवय आहे बँकिंगची सवय आपल्या नागरिकांमध्ये आपल्या देशातील लोकांमध्ये लागावी अशा पद्धतीची ही योजना सुरू करण्यात आलेली होती, ज्यामध्ये बचत आणि ठेव खाती त्यानंतर या प्रधानमंत्री जनधन योजने थ्रू आपल्याला क्रेडिट, विमा, पेन्शन, वित्तीय सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा जो काही अमाऊंट आहे तो या प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये हस्तांतरण करता येईल अशा पद्धतीने ही योजना या गव्हर्नमेंटने सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. कधी सुरू झालेली होती तर 28 ऑगस्ट 2014 रोजी. ओके. मात्र घोषणा याची 15 ऑगस्ट 2014ला करण्यात आलेली होती. ओके. सो हे देखील लक्षात घ्या. सो 2023 मध्ये 28 ऑगस्ट 2023 मध्ये याला 9 वर्ष झाले. आता 2024 मध्ये त्याला 10 वर्ष होतील. सो खूप महत्त्वाची योजना आहे. परत यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. ओके. सो आपल्याला काय दिसून येतं तर 9 ऑगस्ट 2023 पर्यंत आपल्याला याची एक जनधन खात्यांची एकूण जी जनधन खाते आहेत भारतामध्ये किती आहेत असा प्रश्न जर आला तर ते 50 कोटीच्या पुढे गेल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके. ज्या ठिकाणी 56% 56% जी टोटल खाती आहेत ते महिलांच्या नावाने खाती असून 67% जे खाते आहेत ते ग्रामीण किंवा निमशहरी भागात दिसून येतो. ओके. सो अशा स्टेटमेंट स्वरूपाने देखील आपण हे लक्षात ठेवायला हरकत नाही. पुढे जाऊयात. या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक्सचा जो काही कोर कॉन्सेप्ट आहे त्यावर प्रश्न विचारलेला आहे. फॉरेस्ट पूर्वपरीक्षा 2018 मध्ये पुरवठा आपली स्वतःची मागणी निर्माण करतो हा क्लासिकल अर्थशास्त्रीय मूलभूत नियम खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने मांडला. तर जे काही जीन बाप्टिस्ट से नावाचे जे अर्थतज्ञ होते यांनी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड अशा पद्धतीने स्टेटमेंट केलेलं आहे. ओके. सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड जीन बाप्टिस्ट से यांनी. ओके. सो पर्याय क्रमांक ए योग्य पर्याय असणार आहे. आता या जीन बाप्टिस्ट से यांनी कशा पद्धतीने स्टेटमेंट केले किंवा त्याचा अर्थ काय होतो ते दिसून येईल. आपण समजून घेऊयात. पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो, सप्लाय क्रिएट इट्स ओन डिमांड ही जी काही संकल्पना आहे ती आपल्याला सेचा नियम म्हणून लक्षात घ्यायला हरकत नाही किंवा आपण ते त्यांचा नियम की त्यांचा सिद्धांत हे आहे आपण असे लक्षात घ्यायला पाहिजेत. ओके. सो सिद्धांत
आणि हा सिद्धांत नाकारला गेलेला आहे. कोणी नाकारलेला आहे? तर केन्स जे आहेत, J.M. केन्स किंवा केन्सवादी जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी हा सिद्धांत नाकारलेला आहे. केन्सचा जो एक ग्रंथ आहे, केन्सचा जो अर्थशास्त्र संदर्भात रोजगार, व्याज आणि पैशाचा सामान्य सिद्धांत, द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी अशा पद्धतीने त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. सो हे देखील लक्षात घ्या. केन्स यामध्ये त्यांनी प्रभावी मागणीचे तत्त्व स्पष्ट करताना सेच्या जे काही सेने नाकारलेले जे तत्त्व आहेत मागणी संदर्भाने, किंवा से असा म्हणतो की पुरवठाच हे मागणी निर्माण करण्याचे कारण आहे, जेव्हा की जे केनेशियन जे अर्थतज्ञ आहे किंवा केनेशियन अर्थशास्त्रज्ञ जे लोक आहेत त्या MG केन्सला फॉलो करणारे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रभावी मागणी ही पुरवठाने नसून ती मागणीच्या दृष्टीने किंवा वेगवेगळे घटक याला जबाबदार आहेत. अशा पद्धतीने विरोधाभास यांच्या से आणि केन्सच्या अर्थतज्ञांमध्ये दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी हे दिलेलं आहे. सो जीन बॉप्टिस्टा संदर्भाने आपण बघूयात. त्याचा एक पुस्तक आहे, द ट्रीटाइज ऑन पॉलिटिकल इकॉनॉमी. ओके, द ट्रीटाइज ऑन पॉलिटिकल इकॉनॉमी पुस्तकाच्या नावावर आयोग प्रश्न विचारतो. सो हे लक्षात घ्या. आणि ते फॉलो करणारे म्हणजे ॲडम स्मिथ, जे अर्थशास्त्राचे जनक म्हणून प्रसिद्ध आहेत किंवा अर्थशास्त्राचे जनक ज्याला म्हटलं जातो आहे. सो ॲडम स्मिथ यांचे ते प्रोपोनंट आहेत, म्हणजे त्यांना फॉलो करणारे आहेत. आणि त्यांचे जे काही वेल्थ ऑफ नेशन नावाचा जो ॲडम स्मिथने ग्रंथ लिहिलेले होते त्यावर त्यांचा प्रभाव, या ग्रंथाचा प्रभाव या सेवर होताना म्हणजे जीन बिफ्स्टेक JB सेवर जास्त प्रमाणात पडल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने आता पुरवठा आपली मागणी कशा पद्धतीने निर्माण करतो, अशा पद्धतीने जर आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचे झालं तर हे सर्क्युलर फ्लो लक्षात घ्या, ज्याला आपण प्रवाही चक्र असे म्हणतो. सो जेव्हा एखादी कंपनी, फर्म एखाद्या वस्तूचा पुरवठा उत्पादन करतो, तर तो उत्पादन केलेला वस्तू जो असतो तो कोणाकडे पुरवठा केला जातो, तर ग्रामीण किंवा गावातील जे काही कुटुंब आहेत, हाऊसहोल्ड आहेत, त्या हाऊसहोल्डला किंवा त्या ग्रामीण कुटुंबांना आपण ते पुरवठा करीत असतो. ओके, कारण त्यांच्या जे दैनंदिन गरजा आहेत, ते दैनंदिन गरजा भागवण्याचे काम या कंपनीद्वारे जे काही उत्पादन आहेत जीवनावश्यक, ते उत्पादनातून होत असतो. ओके, यामुळे काय होतं, तर या ग्रामीण कुटुंबांना ते वस्तू मिळत असतात. त्या बदल्यात ते यांना म्हणजे काही रेव्हेन्यू वगैरे आहे ते फर्मला प्राप्त होत असतो आणि एकंदरीत उत्पादनाच्या वाढीला चालना मिळत असते. ओके, सो परत हे यांची जी गरज आहे यांना त्यामुळे उत्पादनाला चालना मिळत असतो. आणि जे फर्म्स वगैरे आहेत ते फर्म काय करतात, कंपनी काय करतात, तर उत्पादन वाढवण्यासाठी परत जे काही हाऊसहोल्ड आहेत त्या हाऊसहोल्ड वगैरे जे आहेत त्यांच्याकडून लेबरच्या स्वरूपात म्हणजे मनुष्यबळ स्वरूपात त्यांना रोजगार देत असतात, जेणेकरून हाऊसहोल्डमध्ये म्हणजे कुटुंबांना परत रोजगार मिळाल्याने त्यांच्याजवळील जे उत्पन्नाचे साधन आहे ते प्राप्त होते, उत्पन्न वाढतो आणि ते परत खर्च करण्यास तयार होतात. आणि मग ते अशा पद्धतीने ते परत मागणी वाढत जाते, म्हणजे पुरवठ्यामुळेच मागणी वाढते. अशा पद्धतीचा जो सिद्धांत आहे तो यांनी JB से यांनी मांडल्याच्या या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो हे देखील तुम्ही लक्षात घ्यायला या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. ओके, सो या ठिकाणी काही पर्याय दिलेले आहेत. JM केन्स आपण बघितलेलं आहे. JM केन्स द जनरल एम्प्लॉयमेंट थेअरी ऑफ मनी अँड वेजेस अशा पद्धतीने त्यांचं एक पुस्तक आहे, ते देखील लक्षात घ्या. त्यानंतर आहे डेव्हिड रिकार्डो खूप हे देखील महत्त्वाचे अर्थतज्ञ दिसून येतो. यांनी कॉम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज, इकॉनॉमिक रेंट, लेबर थेअरी म्हणजे मजूर सिद्धांत, त्यानंतर आहे तुलनात्मक संधी सिद्धांत, अशा पद्धतीने वेगवेगळे इकॉनॉमिक्समध्ये संकल्पना मांडलेल्या आहे. त्यांचा जो बुक आहे ते लक्षात घ्या, प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन अशा पद्धतीचे त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हे देखील हे थॉमस माल्थस आणि जेम्स मिल यांच्यापासून प्रभावित झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, डेव्हिड रिकार्डो संदर्भाने हे आपल्याला माहिती असायला हवं. प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे ऑल्फ्रेड मार्शल. या ठिकाणी ऑल्फ्रेड मार्शल लिहिलेलं आहे, त्यामुळे त्यांचा देखील ग्रंथ तुम्ही लक्षात घ्या, प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. ओके, आता पुढे जाऊयात. शेवटचा 10व्या नंबरचा प्रश्न आहे आजच्या, जो काही आपण प्रश्न पोस्ट केलेला होता आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यामधला. सो जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भाने खालील विधाने विचारात घ्या. ओके, हे देखील आयोगाने म्हणजे प्रश्न विचारलेले आहे, PYQच आहे. ओके, मागच्या वर्षी म्हणजे STI मेन्समध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. सो WTO उद्देश, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा जो काही उद्देश होता
त्याच्या उद्देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधने नाहीसे करणे हे होतं काय. त्यानंतर आहे ब यामध्ये मंत्रिपरिषद हे सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था किंवा मंडळ आहे. त्यानंतर क जे विधान आहे त्यामध्ये डिसेंबर 2005मध्ये 6वी मंत्रिपरिषद दोहा येथे झाली. तर कुठले असत्य विधान आहेत आपल्याला असत्य या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहे म्हणजे चुकीचे. ओके. सो जेव्हा आपण WTO संदर्भाने माहिती अभ्यासतो तर ते आपल्याला लक्षात घ्यायला हवे की मराकेश या ठिकाणी मोरोक्कोमधील मराकेश करारानुसार 1 जानेवारी 1995 रोजी WTOची स्थापना झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. ही एक आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त आहे मात्र ही युनोची स्वतंत्रपणे किंवा युनोची संस्था अलाइड संस्था नसून ती स्वतंत्र संस्था म्हणून कार्यरत आहे. मुख्यालय कुठं जिनेव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी. वैशिष्ट्य काय आहे तर सदस्य राष्ट्रांतील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे अशा पद्धतीचे वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट दिसून येतो. रोजगारात वाढ घडवणे, वस्तूंचे उत्पादन आणि व्यापार वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. या ठिकाणी वस्तूंचे उत्पादन आणि व्यापार वाढवण्यासाठी प्रयत्न करणे जे या ठिकाणी विधानामध्ये दिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय बंधने नाहीसे करणे. तर बरोबर आहे बंधनरहित जे काही व्यापार आहे ते घडवून आणणे. सो जे अविधान आहे ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे जागतिक संसाधनांचा पर्याप्त वापर होईल अशा पद्धतीने पाहणे. शाश्वत विकासाच्या संकल्पनेवर देखील भर देण्यात आलेला होता आणि एकंदरीत पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत देखील WTO कार्य करत असते. प्रशासन WTOचे प्रशासन कोणातर्फे केले जातं तर जी काही मंत्रिपरिषद आहे. ओके. एक साधारण परिषद WTOचे जे काही प्रशासन आहे ते या साधारण परिषदेमध्ये जे मंत्री हे त्यामध्ये सदस्य असतात त्या मंत्री परिषदेनुसार प्रशासनाचे कामकाज चालवत असतात. ओके. यामध्ये साधारणतः दर महिन्याला तिची एक सभा जिनेव्हा येथे होत असते. WTOचे सर्वोच्च धोरण ठरवणारे प्राधिकरण म्हणून या मंत्रिस्तरीय परिषदेकडे बघितला जातो. मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सला या ठिकाणी ब विधानात दिलेलं आहे. ओके. सो त्यानंतर या राष्ट्रांचा जो काही म्हणजे सदस्य राष्ट्र जी आहेत सदस्य राष्ट्रांच्या जे वाणिज्य मंत्री असतात ते या परिषदेमध्ये सहभागी घेत असतात. ओके. 6वी परिषद जी झालेली होती 2005मध्ये त्या 6व्या परिषदेमध्ये कुठे झालेली होती तर हाँगकाँग चायनामधील चीनमधील हाँगकाँग या शहरात झालेली होती. जे की या ठिकाणी दोहा या ठिकाणी दिले आहे. त्यामुळे असत्य विधान किंवा चुकीचं विधान कुठलं असणार आहे तर क. ओके. क विधान जो आहे तो चुकीचा असणार आहे. पर्याय क्रमांक डी योग्य पर्याय असा आहे आपण म्हणू शकतो. आता लेटेस्टमध्ये 12वी जी कॉन्फरन्स झाली 2022मध्ये ते जिनेव्हा या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येतो आणि 13वी कॉन्फरन्स आता सध्या 2024मध्ये अबुधाबी UAE या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. अबुधाबी या ठिकाणी रिसेंटली. ओके. सो अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न जे होते आपण आजच्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेले ते आपण सविस्तर बघितलेलं आहे. ओके. सो तुम्हाला जर अशा पद्धतीने व्हिडिओ आवडत असेल किंवा एक इनिशिएटिव्ह आवडलेला असेल तर नक्की ते बॅच जॉईन करू शकता. जास्त फीस नाही आहे. सो एकंदरीत आपला जो हेतू आहे तो एक्झाम क्रॅक करणे किंवा एक्झाम काढणे हा आहे. अर्निंग करणे नसून लर्निंग करणे आहे अशा पद्धतीने आपण हे डिझाईन केलेली एक बॅच आहे. छोटीशी काय होणार पण स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी हे बॅच आपण सुरू केलेलं आहे. ओके. होप सो अशा पद्धतीने तुम्हाला हे व्हिडिओ आवडलेला असेल. भेटूया उद्या दुसऱ्या डे 2च्या दुसऱ्या एका विषयाचा प्रश्नपत्रिका विश्लेषण जे आपण टेलिग्रामवर पोस्ट करू त्या व्हिडिओमध्ये. ओके. थँक्यू.